मुलीच्या आत्महत्येसाठी पित्यानेच हेलियन सिलेंडर पुरवल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर मातेने केलेला आहे. एका पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या वर्धा येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर सुषमा वानखडे यांनी आपल्या पतीवर हे गंभीर आरोप केले आहे. यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेचा सविस्तर खुलासा केला आहे. डॉक्टर सुषमा यांच्या दाव्यानुसार त्यांची मुलगी नक्षत्रा हिने 6 डिसेंबर 2025 रोजी आत्महत्या केली. पती डॉक्टर अरुण वानखडे यांचे अनैतिक संबंध असल्याने त्यातून होणाऱ्या वादातून नक्षत्राचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. पतीनेच मुलीला आत्महत्येसाठी हेलियन गॅसचा पर्याय सुचविला. इतकेच नव्हे तर त्यासाठी सिलेंडर उपलब्ध करून देऊन तो कसा वापरायचा याचा व्हिडिओही व्हॉट्सअपवर पाठविला होता, असा खळबळजनक आरोप माता डॉक्टर सुषमा यांनी केला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबरला सावंगी मेघे पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्यापही FIR दाखल झालेली नाही. राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्याकडे या संदर्भात ऑडिओ आणि चॅटचे ठोस पुरावे असल्याचे सांगत उमरखेडच्या लेकीने आता न्यायासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. माझ्या मुलीने जे 6 डिसेंबर 2025ला सुसाईड केलेली आहे, तर त्या सुसाईडला पूर्णपणे माझा नवरा डॉक्टर अरुण उत्तम वानखेडे, माझी नणंद प्रमिला गजानन विणकरे आणि त्याने ठेवलेली बाई जी रेवती मोहनराव देवतळे हे जबाबदार आहेत. कारण या सगळ्यांनी मिळून तिला खूप मानसिक टॉर्चर केलं होतं. घटनेच्या 5-6 दिवस आधीसुद्धा माझ्या नवऱ्याने आणि माझ्या नंदेने मिळून तिला खूप मारझोड केली होती, शिवीगाळ केली होती. तिने म्हटलं होतं की पप्पा तुम्ही तिला पैसे का देता, तर याच्यावरूनच त्याने खूप धिंगाणा केला होता. आणि त्यानंतर मग त्याने ऑनलाईन सिलेंडर बुक केलं आणि नेहमी तिला आत्महत्येच्या गोष्टी सांगायचा. तिला मर म्हणायचा, तू पापाचं फळ आहेस म्हणायचा, कलंक आहेस म्हणायचा, तू कशाला जगते, तू आमच्या मधात अडथळा आहे, असं नेहमी म्हणत राहायचा. मलासुद्धा तसंच म्हणायचा. पण या गोष्टीचा माझ्या मुलीच्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्याने हेलियम सिलेंडर बुक करून ते तिच्या मोबाईलवर पाठवलं की कसं इन्स्टॉल करायचं वगैरे. आणि तिने 6 डिसेंबरला रात्रीला मग ते हेलियम गॅस घेतला रात्रभर आणि तिने सुसाईड केलं. तर या सुसाईडला पूर्ण माझा नवरा अरुण वानखेडे, प्रमिला विणकरे आणि रेवती देवतळे हेच जबाबदार आहेत. मी त्यांची कंप्लेंट केलेली आहे सावंगी पोलीस स्टेशन वर्धा येथे, पण तरीसुद्धा अजून FIR नोंद झालेली नाही. या घटनेला जवळपास आता 1 महिना 10 दिवस होत आहेत. आरोपीसुद्धा म्हणजे मलासुद्धा धमक्या देत आहे तो, की तुला बघून घेतो, तुझं पण बघतो, काहीतरी करतो म्हणून. तर माझ्या जीवालासुद्धा धोका आहे. आरोपी अजून म्हणजे आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यामुळे माझी एकच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर FIR दर्ज व्हावी, गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक करावी आणि मला न्याय मिळावा. काय नाव तुमचं? माझं डॉक्टर सुषमा अरुण वानखेडे.